नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारासंदर्भात, त्याच्या उपचारासंदर्भात आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी आणि तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे मूत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचार। आणि या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर भूषण नेमाडे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्ते। नमस्ते। भूषण नेमाडे उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ असून गेल्या 15 वर्षांपासून ते रुग्णसेवा देतात। कॅन्सर बाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवन जगण्याची नवीन ऊर्जा देतात। त्यांनी प्राथमिक शिक्षण नवोदय विद्यालयातून पूर्ण केलं असून MBBS हे ग्रँड वैद्यकीय महाविद्यालयातून विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले आहेत। आणि त्याचप्रमाणे कॅन्सरवरील उच्च शिक्षण MD ऑन्कोलॉजिस्ट हे त्यांनी जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी ISMO ही जगप्रसिद्ध पदवी सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे। 2008 पासून नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील नामांकित कॅन्सर तज्ञ म्हणून ते परिचित आहेत। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, अर्थात सगळ्यात माझा पहिला प्रश्न, मूत्राशयाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय असतं? नमस्ते। मूत्राशय ॲक्च्युअली एक खूप महत्त्वाचा अवयव आहे। आपली जी पिशवी, लघवीची पिशवी आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, त्याची जी इनर लाइनिंग म्हणजे मध्यंतर जी त्याचं कव्हर असतं, तिथनं कर्करोग सुरू होतो। आणि हा कर्करोग किडनीपासनं तर लघवी आपली जिथनं बाहेर येते त्यापर्यंत कुठं पण सुरू राहतो। आणि यातला कॉमनेस्ट साईट म्हणजे युरिनरी ब्लॅडर, म्हणजे जिथं आपली लघवी जमा राहते त्या भागाच्या अस्तरापासून सुरू होणारा कर्करोग म्हणजे मूत्राशयाच्या पिशवीचा कर्करोग असं असतं। आणि डॉक्टर भूषण, भारतात दरवर्षी किती लोक या कर्करोगाने ग्रस्त असतात? हो, जसं मी सांगितलं की हा तेवढा कॉमन कॅन्सर नाही आहे। भारतामध्ये मेन कॉमन कॅन्सर असतात जे जिभेचे, गालाचे, फुफ्फुसाचे, आतडीचे। पण तरी जर आपण असं बघितलं तर नंबर वाईज जर बघितलं तर हा जवळपास 17वा नंबर आहे या कॅन्सरचा, जर आपण इन्सिडन्स वाईज बघितलं तर। पण काय फार इम्पॉर्टंट आहे की हा कॅन्सर फार लेट आपल्या निदर्शनास येतो आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये याची रिझल्ट 50% म्हणजे 50% रुग्ण या आजाराने दगावतात जर त्याचा योग्य उपचार नाही झाला तर। त्याकरता मे हा महिना आपण अवेअरनेससाठी मानला जातो आणि त्यामुळे या आजाराबद्दलची माहिती रुग्णांना आणि कॉमन पब्लिकला हवी म्हणून मे महिना हा युरिनरी ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट केला जातो किंवा पाळला जातो। बरोबर। डॉक्टर, बरेच वेळा कोणताही आजार असेल, लक्षणं लवकर दिसत नाहीत आणि मुख्यतः कर्करोगाची, तर मूत्राशय कर्करोगाची नेमकी कोणती लक्षणं असतात आणि ती कशा प्रकारे दिसतात? 2-3 जी सर्वात इम्पॉर्टंट लक्षणं आहेत मूत्राशयाच्या पिशवीच्या कॅन्सरची, ती म्हणजे ब्लीडिंग। ब्लीडिंग एक पेनलेस ब्लीडिंग म्हणजे न दुखता होणारं ब्लीडिंग। जर आपल्याला लघवीवाटे जर रक्त जात असेल किंवा लघवीचा कलर बदलला असेल किंवा लघवीमधनं रक्ताच्या गुठळी जात असते न दुखता, तर ती त्याची पहिली साईन असते। याच्या व्यतिरिक्त वजन कमी होणं, वारंवार लघवीला जाणं, रात्री लघवीला वारंवार उठावं लागणं आणि लघवीचा जे आपल्याला वाटतं की लघवी होणार आहे पण थोडीच होते आणि परत 5 मिनिटांनी आपल्याला परत लघवीचं जे सेन्सेशन आहे ते येणं, हे पण या आजाराचं मेन लक्षण असू शकतं। आणि जेव्हा आजार वाढलेल्या स्वरूपात असतो, जेव्हा खूप ब्लीडिंग झालेली असते त्यावेळेस थकवा येणं, कमर दुखणं किंवा वजन खूप प्रमाणात कमी होणं, ही सगळी या आजाराची लक्षणं असू शकतात। बरोबर। आणि या कर्करोगामध्ये नेमके रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत? लक्षणं तुम्ही सांगितली, पण यामध्ये रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते आहेत जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? आता जी रिस्क फॅक्टर असतात, कोणत्याही कॅन्सरमध्ये 2 प्रकारची कारणं असतात। एक असतात मॉडिफायबल कारणं म्हणजे जी आपल्या हातात आहेत टाळणं, आणि दुसरी असतात अनमॉडिफायबल म्हणजे जी नशिबाने वाढत्या वयामुळे किंवा तुम्ही जे काम करता किंवा या पोल्युशनमुळे ते तुम्हाला तो कर्करोग होतो। तर जे सर्वात इम्पॉर्टंट प्रतिबंधात्मक जो कारण आहे, जे आपण टाळू शकतो ते आहे स्मोकिंग। म्हणजे युरोथेलियल कार्सिनोमा किंवा लघवीच्या पिशवीचा कॅन्सर हा स्मोकर्समध्ये खूप जास्त प्रमाणात आढळला जातो। किंवा जर एखाद्या पेशंटला हा रुग्ण हे झालेला आहे आणि तो स्मोकिंग करत असेल तर याची रिस्क खूप वाढते। तर स्मोकिंग एक असं कारण आहे की जे या कॅन्सर होण्याला कारणीभूत आहे। दुसरं इम्पॉर्टंट, काही लोक काही इंडस्ट्रीजमध्ये जसं ऑक्युपेशनल हजार्ड, डाय इंडस्ट्रीज, रबर पेंट इंडस्ट्रीज, या ज्या इंडस्ट्रीज असतात तिथं जर प्रॉपर प्रिकॉशन आपण काम करताना केलं नाही तर काही केमिकल्समुळे पण युरोथेलियल किंवा लघवीच्या पिशवीचा कॅन्सर होण्याची संभावना असते। ओके। आणि मग हा मूत्राशयाचा कर्करोग टाळण्यासाठी नेमके कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात, सविस्तरमध्ये सांगा? जसं मी सांगितलं की सर्वात इम्पॉर्टंट प्रतिबंधात्मक उपाय आहे स्मोकिंग। तर जी लोक स्मोकिंग करत नाहीये त्यांनी स्मोकिंग न करणं।
जी लोक करतायत त्यांनी ती बंद करणं आणि ज्या लोकांनी बंद केलेली आहे त्यांनी ते पुन्हा सुरू न करणं हे आपल्या हातात जरूर आहे. ते आपण जरूर केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जितकं तुम्ही पोल्युशन पासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार, जितक्यात जर तुम्ही कोणत्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये काम करत असणार, तर त्याला जे प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरले जातात, गॉगल्स म्हणा किंवा ग्लोव्ज म्हणा, की ज्या कोणत्याही इंडस्ट्री स्टँडर्डनुसार जे प्रोटेक्टिव्ह गिअर्स आहेत ते तुम्ही वापरले पाहिजे. जर काही इंडस्ट्रीज युरोथेलियल कार्सिनोमा मध्ये ते जे काही केमिकल्स यूज केले जातात ते हे कॅन्सर करतात. तर हे 2 इम्पोर्टंट गोष्टी आहेत जे तुम्हाला टाळता येतात आणि तुम्ही हे जरूर टाळू शकता. याने ॲटलीस्ट 30% रिडक्शन होणार या आजाराचं, ह्या जर 2 गोष्टी तुम्ही टाळल्यात. बरोबर. आणि मग या मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान कसं करता येईल हे सविस्तरमध्ये डिटेलमध्ये सांगा. जसं मी सांगितलं, की याची पहिली बऱ्याचशा रुग्णांना पहिल्यांदा हा आजार कळतो जेव्हा त्यांच्या लघवीतनं पहिल्यांदा रक्त जातं. ठीक आहे. तर साधी युरिन टेस्ट ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होणं किंवा ज्याला आम्ही ऑकल्ट ब्लड म्हणतो, कधी कधी डोळ्यांनी न दिसणाऱ्या स्वरूपामध्ये पण ब्लिडिंग युरिनमधनं होऊ शकते. तर जर तुम्हाला लघवीला वारंवार त्रास होतोय आणि तुमच्या युरिनमध्ये जर ऑकल्ट ब्लड जरी पॉझिटिव्ह आले आहे किंवा आरबीसीज दिसत आहेत लघवीच्या तपासणीमध्ये, तर तुम्हाला चेकिंग केली पाहिजे. आणि जर कन्फर्म तुम्हाला युरिनमध्ये ब्लड दिसत आहे तर तुम्हाला कन्फर्मेशन हे सिस्टोस्कोपीने केलं जातं. सिस्टोस्कोपी म्हणजे जसं आपण दुर्बिणीतनं ऍसिडिटीसाठी जठर चेक करतो, आपण संडासची जागा दुर्बिणीतनं चेक करतो, तसं लघवीची पिशवी पण दुर्बिणीतनं चेक केली जाते आणि त्या प्रोसिजरला सिस्टोस्कोपी असं म्हणतात. याने काय होतं, अंडर कॅमेरा व्हिजन्स, मॅग्निफाईड कॅमेरा व्हिजन, आपण पूर्ण लघवीची पिशवी मधनं चेक करू शकतो आणि जर त्यामध्ये काही ॲबनॉर्मल एरिया जिथनं काही रक्तस्राव होतो आहे असं दिसलं किंवा गाठ दिसली किंवा तुम्हाला तो त्याचा कलर वेगळा दिसला ॲज कम्पेअर टू बाकीची लघवीची पिशवी, तर तुम्ही त्याची बायोप्सी करू शकता आणि बायोप्सी ही कन्फर्मेटरी असते. एकदा तुमचा आजार कन्फर्म झाला की हा कॅन्सर आहे, मग तुम्ही त्याला स्टेजिंग वर्कअप करतात की हा आजार कोणकोणत्या स्टेजला आहे. त्याच्यासाठी तुम्ही सिटी स्कॅन म्हणा, एमआरआय म्हणा, सोनोग्राफी म्हणा, बोन स्कॅन किंवा पेट स्कॅन, या विविध तपासण्या आहे ज्याने तुम्ही ह्या आजाराचं निदान ॲज वेल ॲज निदान झाल्यानंतर तो कोणत्या स्टेजला आहे हे तुम्ही ह्या ज्या मी सर्व स्टेज सांगितल्या त्याने तुम्ही हे कन्फर्म करू शकता. पण महत्वाचं काय आहे, जर तुम्हाला युरिन मध्ये रक्त जात आहे तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. बरोबर. पण नेमके या मूत्राशय कर्करोगाचे स्टेजेस काय आहेत? आता कोणताही कॅन्सर जर म्हटला तर त्याला जनरली 4 स्टेजेस असतात. स्टेजिंग बऱ्यापैकी डिफिकल्ट असतं, पण एक सोप्या भाषेत समजावं म्हणून मी सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की पहिली स्टेज जी असते ती आजाराची सुरुवात असते. जसं मी उदाहरण देतो की लघवीच्या पिशवीमध्ये गाठ झालेली आहे, ती एकच आहे, तिची साईज तेवढी मोठी नाहीये आणि तिने लघवीच्या पिशवीचे स्नायू पकडलेले नाहीये. तर हा स्टेज 1 असतो. आजार जर लघवीच्या पिशवीपर्यंतच मर्यादित आहे आणि थोडा वाढलेल्या स्वरूपात आहे पण बाहेर गेलेला नाही, तर आपण जनरली त्याला स्टेज 2 असं म्हणतो. आणि लघवीच्या पिशवीचा आजार जर त्याने स्नायू पकडलेले आहेत किंवा थोडा बाहेर गेलेला आहे, पण क्रिटिकल अवयव जसे फुफ्फुस म्हणा, हाडं म्हणा, लिव्हर म्हणा किंवा ब्रेन हे पकडले गेले नाहीये, तर ती 3rd स्टेज असते. आणि 4th स्टेज, जे की आपण प्रत्येकाने निदान 4th स्टेजमध्ये होणं टाळावं. त्यासाठी 4th स्टेज काय असते की तुमचे क्रिटिकल अवयव, जे मी बोललो की तुमचा आजार लघवीच्या पिशवीला सुरू झालाय पण तुम्हाला लिव्हरमध्ये गाठ आली किंवा लंग्समध्ये गाठ आली किंवा बोन्समध्ये पण तो आजार दिसतोय, तर मग ही 4th स्टेज आहे. आणि 4th स्टेजचे रिझल्ट फार कमी असतात. म्हणून प्रत्येकाने 4th स्टेजची वाट न बघता थोडा जरी त्रास होत असेल तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेज पर्यंतचे कॅन्सर बरे होऊ शकतात. तर तुम्ही ते लवकर निदान करून बरं करणं गरजेचं असतं. बरोबर. आणि मग मूत्राशयाच्या कर्करोगासाठी उपचार पर्याय नेमके कोणते आहेत? तर जसं मी सांगितलं, कोणत्याही कर्करोगाला 4 ते 5 उपचार पद्धती असतात. एक असतं सर्जरी, एक असतं रेडिएशन, तिसरं किमोथेरपी आणि चौथा आजकाल बायोलॉजिकल ट्रीटमेंट्स ज्या आलेल्या आहे, इम्युनोथेरपी किंवा त्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो, जे आजकाल मागच्या 10 वर्षापासून खूप फेमस झालेले आहेत. तर हे 4 उपचार पद्धती आहे. सगळ्यात महत्वाचं सर्जरी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आजाराला काय करतो, दुर्बिणीतनं, जसं मी सांगितलं की आपण दुर्बिणीतनं बघतो, सिस्टोस्कोपी करतो, त्याच दुर्बिणीतनं आपण एक प्रोसिजर करतो. त्या प्रोसिजरला TURBT म्हणतात, म्हणजे ट्रान्स युरेथ्रल, म्हणजे लघवीच्या जागेवरनं ब्लॅडर ट्युमर रिसेक्शन, त्याचं इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म TURBT म्हणतो. एकंदरीत काय करतो, आपण दुर्बिणीमधनंच मधल्यामध्ये लघवीची पिशवी खरडून काढतो स्नायूपर्यंत, आणि ही एक प्रकारची सर्जरी झाली. त्यामध्ये दुसरा अजून उपचार पद्धती असतो, जर आजार खूप अर्ली स्टेजमध्ये आहे तर तुम्ही लघवीच्या पिशवीमध्ये काही औषधं सोडू शकता, ताकी हा आजार पुन्हा येण्याची शक्यता कमी झाली पाहिजे. जसं आपण एक एक जस्ट उदाहरण देतो तुम्हाला, की आपण जे टीबीला जी व्हॅक्सिन वापरतो टीबीसाठी, BCG, ते पण औषध आपण लघवीच्या पिशवीमध्ये सोडू शकतो, ज्याने इम्युन रिॲक्शन होऊन कॅन्सर मारला जातो. तिसरं असतं रेडिएशन.
रेडिएशनमध्ये मोठ्या मशिनरीज असतात जिथनं आपण बाहेरनं रेडिएशन देतो. किमोथेरपी असते. किमोथेरपी मात्र आपण त्या रुग्णांना यूज करतो ज्या लोकांचा आजार थर्ड स्टेजमध्ये किंवा फोर्थ स्टेजमध्ये आहे. किमोथेरपी ही वाढलेल्या आजारामध्ये दिली जाते आणि नवीन जी उपचार पद्धती जे मी सांगितलं आहे की इम्युनोथेरपी ही किमोथेरपीला अल्टरनेटिव्ह आहे. ज्याच्यामध्ये किमोथेरपी सारखे साइड इफेक्ट्स नसतात आणि लाँग टर्म रिझल्ट मिळतात. एक अजून इम्पॉर्टंट ट्रीटमेंट असते की ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं लघवीच्या पिशवीचा जो आजार असतो तर जर त्याने स्नायू पकडले तर तुम्हाला सर्जरी करावी लागते, जास्त मोठी सर्जरी. आणि या सर्जरीमध्ये आपण तो पूर्ण अवयव लघवीच्या पिशवीची जागा, लघवीची पूर्ण पिशवी बाहेर काढतो, म्हणजे पूर्णपणे लघवीची पिशवी काढतो आणि एक नवीन ब्लॅडर, ज्याला निओ ब्लॅडर म्हणतो आपण, किंवा आतळीपासून एक लघवीची पिशवी तयार करतो. या सर्जरीला निओ ब्लॅडर क्रिएशन किंवा RCIC, रॅडिकल सिस्टेक्टमी विथ आतडीपासनं बनवलेलं ब्लॅडर असं आपण म्हणतो. पण ही सर्जरी आपण नॉर्मली ऍडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा मसल इन्व्हॉल्ड असतात तेव्हा आपण ही सर्जरी रेकमेंड करतो. एक अजून उपचार असतो कारण बऱ्याचशा लोकांना लघवीची पिशवी परमानंट बाहेर काढलेली आवडत नाही, कारण ते सायकोलॉजिकली पेशंट त्याला कम्फर्टेबल होत नाही आणि खरंच आहे. तर देर इज समथिंग कॉल्ड एज ब्लॅडर प्रिझर्वेशन प्रोटोकॉल, ज्याच्यामध्ये आपण लघवीची पिशवी वाचून काही प्रयत्न करू शकतो का, आणि तो उपचार पद्धती म्हणजे आपण रेडिएशन किंवा किमोथेरपी देतो. यामध्ये आपण 30 ते 40% लोकांची पिशवी जी काढली जाते ती आपण टाळू शकतो आणि लघवीची पिशवी आपण फक्त त्या लोकांची काढतो की ज्यांचा आजार रेडिएशन दिल्यानंतर पण पुन्हा आलेला आहे. पण जर तुम्ही गोल्ड स्टँडर्ड विचाराल, लघवीच्या पिशवीचा जर आजार आहे आणि त्याने स्नायू पकडले तर तुम्हाला पिशवी काढणं आणि नवीन लघवीची पिशवी बनवणं हा त्याचा मेन उपचार पद्धती आहे. बरोबर. डॉक्टर, या इम्युनोथेरपीबद्दल अधिक तुम्ही सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता आणि पारंपरिक केमोथेरपीच्या तुलनेमध्ये हे चांगलं आहे की नाही, काय सांगा? हा, आता जसं मी जे एक उदाहरण तुम्हाला देतो, जसं मी सांगितलं किमोथेरपी ही खूप वर्षानुवर्ष चालत आलेली ट्रीटमेंट आहे. पण याला आम्ही सिलेक्टेड, म्हणजे बेसिकली ती सिलेक्टिव्ह नाहीये. म्हणजे काय करतं, ती ज्याही पेशी खूप वाढतायत त्यांना किमोथेरपी किल करतं. म्हणून काही काही लोकांना किमोथेरपीचे थोडे साईड इफेक्ट जास्त होतात ॲज कम्पेअर टू इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीचा प्रिन्सिपल एकदम सिंपल आहे. ते काय करतं, तुमच्या बॉडीमध्ये जो कॅन्सर आहे उदाहरणार्थ, त्याला काहीतरी अँटीजेन्स आहे आणि आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट काहीतरी इम्युनिटी तयार करते किंवा त्याच्या अगेन्स्ट आपल्या अँटीबॉडीज तयार होतात. तर ह्या अँटीजेनला आपण लॅबोरेटरीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतो किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण इम्युन रिॲक्शन मेडिएट करतो इन लॅबोरेटरी आणि ती औषधं आपण बनवतो. तर बेसिकली याचा फायदा असा आहे की याचे साईड इफेक्ट जी प्रोफाईल आहे ती किमोथेरपीपेक्षा खूप कमी असते आणि जी लोक या इम्युनोथेरपीला रिस्पॉन्ड करतात ती बऱ्यापैकी लॉंग टर्म रिस्पॉन्ड करतात ॲज कम्पेअर टू किमोथेरपी. किमोथेरपीचे रुग्ण रिस्पॉन्ड करतात जनरली, पण ते मेंटेन नाही करू शकत तो रिस्पॉन्स. तर इम्युनोथेरपीमध्ये रिस्पॉन्स हा लॉंग टर्म असतो आणि त्याची रिझल्ट थोडेसे जास्त प्रमाणात असतात इम्युनोथेरपीचे. म्हणून आजकाल मागच्या 10 वर्षामध्ये बराचसा रिसर्च किमोथेरपी इम्युनोथेरपी याचं कॉम्बिनेशन किंवा फक्त इम्युनोथेरपी असं बराचसा रिसर्च चालू आहे आणि ती वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट म्हणून पुढे उदयास येणार आहे. बरोबर. तर मूत्राशयाच्या कर्करोगावर आमची ही चर्चा डॉक्टर भूषण नेमाडे यांच्यासोबत अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मूत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणं आणि उपचार या विषयावर आपण डॉक्टर भूषण नेमाडे यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. तर डॉक्टर, आता मेंटेनन्स इम्युनोथेरपी म्हणजे काय असतं? मी आता आपलं आधी डिस्कशन झालं की ज्या लोकांचा आजार थोडासा वाढलेल्या स्वरूपात आहे त्यांना आपण किमोथेरपी देतो. आधी किमोथेरपीचा ऍडव्हान्टेज काय आहे की ते लवकर ऍक्ट होतं आणि लवकर पेशंटचे सिम्पटम्स किंवा पेशंटला जे त्रास आहेत ते बऱ्यापैकी लवकर कमी होतात इम्युनोथेरपीच्या कम्पॅरिझनमध्ये. पण त्याचा प्रॉब्लेम काय आहे की हा जो रिस्पॉन्स येतो हा खूप जास्त ड्युरेशन पर्यंत सस्टेन राहू नाही शकत आणि आजार परत वाढायला लागतो. त्याकरता मेंटेनन्स ट्रीटमेंट ही उदयास आलेली आहे की बाबा अशी ट्रीटमेंट की जी लवकर काम करते, म्हणजे किमोथेरपीच्या स्वरूपामध्ये आपण देतो आणि मेंटेन करण्यासाठी आपण इम्युनोथेरपी देतो. म्हणजे जो काही रिस्पॉन्स आलेला आहे तो खूप लॉंग ड्युरेशन पर्यंत पेशंट त्या आजारापासून मुक्त राहावा त्याकरता आपण मेंटेनन्स इम्युनोथेरपी देतो. आता मेंटेनन्स किमोथेरपी आपण देऊ शकत नाही, त्याचे 2 कारणं आहेत. कारण जसं मी सांगितलं किमोथेरपीचे साईड इफेक्ट प्रोफाईल ही थोडी प्रमाणामध्ये इम्युनोथेरपीपेक्षा जास्त असते. त्यामुळे तुम्ही कंटिन्युअस किमोथेरपी 5 महिने, 6 महिने, 7 महिने किंवा 10 महिने असं कंटिन्यू नाही ठेवू शकत. त्यामुळं तुमचा जो मेन किमोथेरपीचा इंटेन्शन आहे की तुम्हाला आजार लवकर कमी करावा तो आपण किमोथेरपीने करतो.
आणि पुढे इम्युनोथेरपी आपण कंटिन्यू ठेवतो, ज्याकरता जो रिस्पॉन्स आलेला आहे तो कंटिन्यू राहतो. जस्ट टू गिव्ह आपल्याला एक जस्ट मी उदाहरण देऊ इच्छितो. जर आपण फक्त किमोथेरपी केली, तर नॉर्मली पेशंटला जर 15 महिने चा सर्व्हायव्हल भेटत असला आणि जर तुम्ही मेंटेनन्स इम्युनोथेरपी दिली, जसं अव्हेलुमॅब औषध आहे जे मेंटेनन्स इम्युनोथेरपीमध्ये दिलं जातं, तर तो जो 15 महिन्याचा कालावधी आहे तो आपण 30 महिन्यांपर्यंत नेऊ शकतो. म्हणजे जो रिस्पॉन्स आलेला आहे आपण त्याला डायरेक्ट डबल करू शकतो. तर तो ॲडव्हांटेज मेंटेनन्स इम्युनोथेरपीचा आहे. फक्त प्रॉब्लेम सध्या इम्युनोथेरपीचा हा आहे की त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट थोडीशी आजकाल प्रत्येक रुग्णाला थोडीशी परवडण्यासारखी नाहीये. पण आय एम शुअर जसं वेळ जाणार ते पण लोकांना परवडायला लागणार. बरोबर. आणि डॉक्टर, जे लोक मूत्राशयाचा कर्करोग हा जो जागरूकता महिना सुरू आहे, हो, त्या हो. अनुषंगाने तुम्ही त्यांना काय, आमच्या प्रेक्षकांना जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला? मी 2 मेसेज देऊ इच्छितो. एक मूत्राशयाच्या संबंधित आणि एक जनरल. तर कॅन्सर जो असतो ना, लोकांना असं वाटतं की मला कॅन्सर झाला. मी मी मानतो की तो थोडाफार नशिबाचा त्यामध्ये भाग असतो. पण कॅन्सर हा तुम्हाला वेळ देतो. तो हार्ट अटॅक सारखा नसतो, की आला आणि लगेच तुम्हाला 10 मिनिटामध्ये पेशंट दगावू शकतो. पण कॅन्सर हा तुम्हाला वेळ देतो. कोणतीही गोष्ट जसं मूत्राशयाच्या आजाराबद्दल जर बोलायचं झालं, तर जर तुम्हाला पेनलेस ब्लीडिंग होते म्हणजे रक्तस्राव तुमच्या लघवीमधनं होते आणि तुम्हाला 1 महिना हे चालू आहे आणि तरी तुम्ही डॉक्टरांना दाखवत नाही, तर हे फार चुकीचं आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट जी वारंवार होते किंवा 10 ते 14 दिवसापेक्षा तुम्हाला त्याचा त्रास होतोय, तुम्ही दाखवलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक लघवीच्या पिशवीमधनं रक्त गेलं म्हणजे कॅन्सरच असेल. पण तुम्ही चेक करायला पाहिजे. कारण तेव्हाच तुम्ही कॅन्सरचं निदान पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला करू शकता. पहिल्या, दुसऱ्या स्टेज, तिसऱ्या स्टेजचं निदान पेशंटला कमी खर्चामध्ये पेशंट बरा होऊ शकतो. चौथ्या स्टेजमध्ये गेल्यावर पेशंटला बऱ्यापैकी खर्च लागतो, तरी पण आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट येऊ शकत नाही. तर माझं प्रत्येकाला सांगणं आहे, की जर एखादं जसं तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस सेलिब्रेट करतात. मी वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला रेकमेंड करेल, की तुम्ही तुमची बॉडी पूर्ण चेकअप केली पाहिजे. नॉट फक्त युरोथेलियल कॅन्सरसाठी नाही. कान, नाक, घशाचे कर्करोग, फुफ्फुसाचे कर्करोग म्हणा किंवा प्रोस्टेटचे कर्करोग म्हणा. तर तुम्ही दरवर्षीला स्वतःसाठी तुम्ही ₹1,500 ते ₹2,000 लागतात या टेस्टला. ते काढले पाहिजेत. म्हणजे तुम्ही या दुर्धर आजारापासून किंवा या सामाजिक आजारापासून मी त्याला म्हणेल, तुम्ही त्याला स्वतःला टाळू शकता आणि त्याचं योग्य तसं ट्रीटमेंट तुम्ही करू शकता, जर तुम्ही पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान केलं असेल. नक्कीच. डॉक्टर, आपण ट्रीटमेंटविषयी बोललो, पण एक छोटासा येस. प्रश्न, की जर हा कर्करोग होऊच नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? थोडक्यात सांगा. 2 एक स्मोकिंग जे आपल्या हातात आहे. स्मोकिंग म्हणजे तंबाखू हा एक असा एक अशी सवय आहे, की ती जवळपास 30 कॅन्सरला डायरेक्टली रिलेटेड आहे. फक्त गर्भपिशवी आपलं फक्त मूत्राशयाच्या पिशवीचा नाही. मी जस्ट इन्युमरेट करतो. कान, नाक, घशाचे कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, जठराचा कॅन्सर, मूत्राशय पिशवीचा कॅन्सर, लंग कॅन्सर हे सगळे पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर हे सगळे कॅन्सर स्मोकिंगमुळे होतात किंवा टोबॅको रिलेटेड प्रोडक्टमुळे होतात. हं, हं, हं. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं आहे की स्मोकिंग बंद करतात काही लोक आणि तंबाखू खायला सुरुवात करतात. जस्ट त्यांना फक्त ते एक कारण हवं असतं हे करण्याचं. पण तंबाखू म्हणा किंवा गुटखा म्हणा किंवा स्मोकिंग म्हणा यामध्ये शेवटी तंबाखू आहे. तर ती शरीरास हानिकारक आहे, ती कोणत्याही फॉर्ममध्ये असो. तर तुम्ही जर स्मोकिंग करत नसाल तर तुम्ही स्मोकिंग तशीच न केली पाहिजे. तुम्ही करत असाल तर तुम्ही ती बंद केली पाहिजे आणि तुम्ही जर बंद केली असेल तर ती पुन्हा चालू नाही केली पाहिजे. कारण ह्या तिघं गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बरेचशी लोकं म्हणतात, की मी एवढे वर्ष करतोय मला काही झालेलं नाही. तर तसं तसं न करता तुम्ही म्हणजे जितक्या लवकर स्मोकिंग बंद करू शकता. कारण तीच एक कारण असं आहे, की जे प्रिव्हेंटेबल आहे. मी दुसरं इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला सांगितलं. तुम्ही प्रोटेक्टिव्ह गिअर्स घाला आणि तिसरं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही हेल्दी बॅलन्स डाएट, ग्रीन लीफी व्हेजिटेबल जे भारतीय खाद्य आहे म्हणजे हं, ज्याला हं, आपण म्हणजे त्याला मी असं म्हणतो की रोटी म्हणा आपण आपण सगळं काही खातो. ते तुम्ही फॉलो करा. खूप जास्त वेस्टर्न डाएटच्या आहारी जाऊ नका. हं. कारण ते जंक फूड आहे. त्याचे बरेचसे साइड इफेक्ट्स आहेत. नॉट ओन्ली कॅन्सर पण ओबेसिटी, कार्डियाक डिसीजेस. तर जेवणाकडे लक्ष ठेवा कारण हे आपल्या हातात आहे. वाढतं वय म्हणा बरोबर. किंवा इंडस्ट्रियल एक्सपोजर कदाचित तुमच्या हातात नसेल. पण ह्या गोष्टी जरी तुम्ही टाळल्या तुमचे 30-35% चान्सेस आहेत की तुम्हाला कॅन्सर नाही. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर मूत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणं आणि उपचार या संदर्भात आपण डॉक्टर भूषण नेमाडे यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. या कर्करोगाची लक्षणं काय आहेत, याच्या स्टेजेस कोणत्या आहेत, हा कसा टाळता येईल, या सर्व विषयावर यांनी मार्गदर्शन केलं आहे. यांचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे